मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की घरात मांजर ठेवणं हे खरंच शुभ आहे की अशुभ? काही लोक म्हणतात की ती घराचं रक्षण करते, तर काहींना वाटतं की ती अशुभ संकेत देते. मात्र शास्त्र, परंपरा आणि ग्रहांचं कनेक्शन याबद्दल काय सांगतं? चला या गूढ प्रश्नाचं उत्तर शोधूया. घरात मांजर ठेवणं शुभ आहे की अशुभ, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. अनेक मान्यतेनुसार मांजर घरात सकारात्मक ऊर्जा आणते, तर काळ्या जादूच्या प्रभावापासूनही रक्षण करते. तर काही मतानुसार मांजर राहू ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे काही लोक याला अशुभ मानतात. ज्योतिषशास्त्रानुसार जर घरात मांजर बाळांना जन्म देत असेल तर ती शुभ घटना मानली जाते. अशा वेळी घरात प्रगती आणि समृद्धी वाढते असं म्हणतात. याचबरोबर सोनेरी रंगाची मांजर पाळल्यास सौभाग्य वाढतं. पण काळी मांजर अचानक घरात आली आणि ती रडली तर ते अशुभ मानलं जातं. शतकानुशतके मांजराविषयी विविध समजुती आहेत. काहींना ती शुभ वाटते तर काहींना गूढ. पण सत्य काय आहे? शुभ अशुभ यापेक्षा महत्वाचं म्हणजे मांजर विश्वासू साथीदार असते, जी न बोलताही आपल्या भावनांना समजते. म्हणूनच मांजर शुभ की अशुभ हे तुमच्या विश्वासावर आणि अनुभवावर ठरतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.